गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी। जया सागरचं गाजतया नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, कराव तोड। हे जया सागरचं गाजतया नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट, चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ। काय सरपंच थंडी पाण्यात पावली थंडी पडली कस काय बरं? थंडीचा दिवसच आहे त्यांना काय आता ही कार्यकर्ता आपला जवळचा आहे देणार तेव्हा शिव मग काय तुम्ही ह्याला कशाला जवळ करताय? याडबीड लागलं काय राव आपल्यासाठी सरपंच पळती तुमच्यासाठी एवढं पडलोय आणि तुम्ही लगेच विसरला काय त्या गोष्टी? आपल्या अंतर्गत बातम्या आहेत ना याच्यापर्यंत पोचून द्यावा नका, साऱ्या गावात आग लावली हो। काय राव काय सरपंच, ते मला तुम्हाला? राव माणसं ओळखायची का सरपंच ही सांगत असतो तुम्ही सारखं। सरपंचाला जास्त माहिती का सदस्याला जास्त माहिती असते? अहो ह्यो आपल्या काळजापासून माणूस आहे, तुम्ही का असं करताय कार्यकर्त्यांना? आता कोणा- सरपंच तुम्ही आमच्यामुळे सरपंच झालाय। हो बरोबर आहे, पण ह्याच्यापर्यंत बातम्या नाही, सगळ्या गावात आग लावली हो, माहितीये का? तुमच्याकडून काय शिकायचंय दावा? तुम्हाला पोरं सांभाळायला नाही तर आणि म्हण ही करा ती तुला करा. माहित आहे का नाही गावात काय चाललंय ती? काय काहीच माहित नाही तुला, कसलंच खबर नाही। नाही की अरे आमदार साहेब आमदार गावात साहेब यायचे हो कधी हा आमदार साहेब हो, आणि काहीतरी बातमी महत्वाचं फुटायची. म्हणजे झेडपीचं तिकीट झडपीचं तिकीट द्यायला इच्छुक गावात आपल्या आपल्या हो, गावात आणि काय तुला आपल्याला माहितच बघितलं नाही। नाही की अरे नाही काय बघितलं. तुम्ही लोक, मला हेच कळत नाही। गावाला सांगितलं पाहिजे, म्हणजे गावाला कशाला आपण जाऊ की आपलं काम कराय आधी मग आपणच आमदार साहेबांना भेटू गपचिप, कुणाला म्हणून हा. आपल्या दोघात राहू दे आपणच चल निघून। चला पटकेने आमदार यायचे होय यायचे ठीक आहे आता आमदार साहेब यायचे तुम्हाला माहिती? म्हणत आता अजून दादा हा अर्जुन जाता नव्हतं म्हणत. हो त्याच्या आत्ताच म्हणत होता की ते सागरून दोघ होती काय सागरून दोघं होती आमदार साहेब कशाला यायचे काहीतरी नाही नाही पण आता ते तिकिटाचं काहीतरी बोलत होतं झडपीच्या तिकिटाचं असलं दुसरं कशाचं असणार आहे? जिल्हा परिषदचं बाबा काहीतरी बघायला पाहिजे बघू की आपण। तुम्ही बी लगेच पाळताय ते काय त्या बेवड्याचं खरं नाही, आहे नाही, त्याचं काय खरंच नाही की त्या कुठे लय नादी लागत बसायचं काय नाही. शहानिशा केली पाहिजे ना, आमदार येणार आहेत म्हणून। ती सारखं नशीत असते पण आपण त्याचं काही विश्वास नका ठेवत जाऊ त्या बेवड्याचं काय खरं आहे त्याच्याकडून चौकशी करायची ना, आपण दुसरी कोण करून कुठनं तरी ते आपल्याला कळलंच की आमदार येणार आहेत, काय होणार आहेत, कशासाठी येणार चला आहेत, चला जाऊ दे त्याच्या विश्वास ठेवायचाच नाही। तुझ्या ह्याने बघ आपलं काम चालूच राहू दे. चालतंय चालतंय, जा तुम्ही, आलो महागारवाच घर। चालतंय चालतंय ये. येऊ का? आता काय खरंय त्या हार्दिंच्या कुठं नादी लागत बसता त्याचं ऐकून आपला वेळ घालवाय आपण मोकळे मग काय आहे तर मोकळ्यात आपल्याला मरणाची कामं पडले तर दांडेवाले घरचं माणूस. तिथं ग्रामपंचायतीचं मोकळ्यात त्यांचं काय कुठं नादी लागत बसायचं मग काय आणि कदाचित त्यांनी आपल्याला बघून तसं म्हणलं असलं तर अहो तसंच म्हणलाय ती हा, जायसाठी, मग मोकळा वेळ मोक्यात घालवायचा कशाला? आपला। मोक्यात वेळ घालवायचं सगळं करायचं कारण निज- नसताना कशाला? बरं मी जाऊ का घरी आता काय भांडी बिंडी धुच्यात काय लगेच निघाला? आमचं तुमच्यावानी नाही आमचं धुणं धुवून आणि भांडी घासून आणि तरी म्हणलं सरपंच इतक्या दिवस वेळ का लागतो सरपंचाला तुम्ही प्रत्येक मिटिंग असली की सरपंचाला तास 2 तास वेळ लागतो काय काय नाही धुणं धुता काय घरी मी थांबा म्हणतो तर लगेच निघाला घरी, म्हणजे काय भांडी नाही बिंडी मला धुच्यात ती काय? काय झाले उसावर पाणी लावले जायचंय मला हा चालते जातो मग गेला कर मेंबर पेढा गेली, बरं झालं। आमदार आमदार याच्यात म्हणल्यावर आपल्याला तिकीट मिळालं पाहिजे झेडपीच, पाटलाच्या मेंबरच्या अगोदर मी जाणार, गावातला पाना सगळे खडा ना खडा आपल्याला माहिती आहे, ह्यांना काय कळून देतो आपण तेव्हा? काय करायचं आता
ही सदस्यपद ही ती सगळं बाजूला ठेवायचं. पटक्यास आमदारांना जाऊन भेटायचं. ह्या पाटलांना सरपंचांना काहीच लागून द्यायचं नाही. पटक्यास तयारीला लागू आणि लगेच जाऊन येऊ. लवकर लवकर पटापटा. सरपंचाला मी बरोबर सांगतो, माझा विश्वास नाही बा एवढं पळवून त्यांच्यासाठी. हा पाटलाला सांगतो आमदार येणार आहे म्हणून. पाटलीन बाई आज वाटतंय बरं का जरा जाऊन येऊ बारामतीला जाऊन. आता बारामतीला कशाला निघायला कामधंदा अगं काय कमायला काम बघायलाच पाहिजे ना, जबाबदारी थोडीशी पार अहो पाडली तुमचं पाहिजे. तसलंच आहे. सारखा फेरफटका मारतो, बारामतीला जातो, कुठं जातो ते नेमबर आणि तो सरपंच खातून मलय आणि तुम्हाला काहीच माहिती पडाना. झालं डोक्याला वैताग. तुझं नेहमीच ना काही किटकिट. अहो काय किटकिट आहे तर काय, ती बघा कशी गुपित घालून जुळीत अंगारा करतात, कळू देतात का काय. पण कसं असतं माहिती का, सत्य ते सत्य टिकतं. कवा टिकायचं तुम्ही. टिकणार. प्रत्येक वेळेला तुमचं त्या हरिचंद्र राजासारखं काम आहे बघा. बरं जाऊ दे मर्द, भांडू नको माझ्या संग. पाहत चांगलं नाही मी काम तुम्हाला सांगते चांगलं. तू नेहमी असं चांगलंच सांगते मला. ग बस जाऊन येऊ दे मला. आणि जा. हा तू किटकिट काय करू नको, मला जाऊन येऊ दे. नाही मी काय म्हणत, जा. पाटील कोण आहे? येऊ का? अरे काय असं नाही. हा ये बाळा ये. काय लय चाललाय निघालाय का बाहेर? जरा बाहेर निघालोय. बस आता आलाय तू, तुम्हाला बसावंच लागत ना बाबा. काय इथं गावात काय चाललंय, सरपंच मेंबरची चर्चा ऐकून आलो मी आता येताना. आमदार साहेब येणार वाटतं. आमदार साहेब? हो. आपल्या गावात? हो. तुम्हाला माहितीच नाही विषय. अरे बापरे, आमदार साहेब आपल्या गावात चक्क. तुम्ही निश्चित पाटीलकी करताय, सरपंच मेंबर हा तुम्ही मला तिकडं. नक्की झालंय का? म्हणजे आमदार कसं सांगते. सांगत होय. बसते. तू ग बस जरा. अहो मग चर्चा चाललेली त्यांची. काय चाललेलं? आमदार साहेब येणार आहे, जिल्हा परिषद तिकीट आपल्या गावातच भेटायचंय. पण त्यासाठी आपण पळलं पाहिजे, तिकीट तुम्हालाच भेटलं पाहिजे. अरे वा 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 सनी, तू चांगली, तुझ्या तोंडात साखर पेढा पडो बघ. आज तू मला लय भारी बातमी दिली चांगली. पण एक काम तुला सांगतो, काय तू मला लय भारी काम दिलंय. लय चांगलं सांगितलंय आणि हे मला माहितीच नव्हतं. पण तू आलाय ना त्यांना भेटून सगळ्यांना. काय गुपित आहे त्यांची. गुपित आहे ना. बघ तिकीट या पाटलालाच भेटलं पाहिजे. तू चांगली बातमी दिली बरं का. बरं तू आता चालतंय पाटील, पण तिकीट आपल्याला भेटलं पाहिजे. किती ताकद लावायची आपल्याला. येतो मग. ये बिंदास ये तू. अगं उरक चल लवकर. मला जाऊ दे पहिले, मला आमदार साहेबाची गाठ घेऊ दे. हे जाण्याच्या आधी ना मला पहिले जाऊ दे ना आमदार साहेबाची गाठ. तिकीट पठ्ठ्यालाच मिळलं पाहिजे. तुम्ही पण जा तुम्ही आता. त्यांच्या आधी तुम्ही पोचा. मी तिथं पोचतो, आमदार साहेबाची गाठ घेतो. काय करायचं ना तुम्ही ठरवतो बरोबर. आमदार साहेब कसं बोलायचं, कशी चर्चा करायची मी बघतो. चालतंय, पण कळू देऊ नका त्या मेंबरला, सरपंचाला काय म्हणलं. ऐका किती भेटलं ना तरी तुम्ही काय म्हणा, चाललोय जरा गावातलं सामान आणायला. मी माझं काय बोलायचं, पण हे तू कोणाला सांगू नको. नाही मी अजिबात कोणाला नाही सांगत. तुम्ही जा. जाऊ का मग मी? हो हो बघा. हो. जा तुम्ही आता. बघा ताई, अजून तरी सरपंचांनी ह्यांनी घेतलाय का पाण्याचा विषय? कुठं घेतलाय का? आलेच नाही पाणी अजून. काय उपयोग झाला का? सरपंच काय म्हणला? करतो. 2 दिवस झालं. बघा की आता पाणी त्या दिवशी पाणी सुटायला म्हणून गेलतो सरपंचाकडे आणि 2 दिवसात करतो म्हणलं. माझ्या विश्वास ठेवा. हे आपला विश्वास असतो का? अजून पाणी सुटलं नाही. काय माहिती तुम्ही आमदार साहेब यायचे गावात. तिकडे त्याच्या मागे पळू नका. तुम्ही तुमच्या महिन्याचा एक ग्रुप करा. आमदार साहेब आले त्यांच्या कशी तुमचं काय म्हणणं आहे ती मांडायचं. अरे झालाय काय विषय माहितीये का, आमदार साहेब नुसतं काही येणार नाही, गावाला तिकीट देणार आहेत आपल्या गावाला. अरे मग गावाला तिकीट तुम्ही कवर नुसतं पदावर हे जाऊ राहताय. सदस्य पद कुठं काय आणि पुढाऱ्यांच्या सगळे तिकीट कुठं जाते पुढाऱ्यांना. अरे काय करा, महिलांची एकी करा. आमदार साहेबाकडे जा, तिकीट महिलांना घे ना. तसंच केलं पाहिजे. तुम्हाला काय करावं लागेल माहितीये का, पाटलीला फुलावलं पाहिजे. पाटलीच्या काळात बघा, पाटलीला म्हणा
वर पाटलाच्या मागे म्हणजे दडते पाटलाच्या मागे लागते तुम्ही तुमचं अस्तित्व काय आहे तुमचा नवरा पाटील आहे म्हणून तुम्ही पाटली म्हणते तुमचं काय अस्तित्व आहे मग तुमच्या कोणाला तिकीट भेटते की म्हणले चालतंय बरं बरं हा हा लय भारी आयडिया सांगितली लवकर म्हणायचंच नाही कुणाला आमची तर इच्छा तीच आहे बाबा घेतलं पाहिजे चला 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 पाटली पाटलीबाई आहेत का पाटलीबाई तुम्ही तर ओपन द्याय नाही काय झालं या बसा 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 लय महत्वाचं काम आहे अहो काय बोला 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 सारखी सागर काय गावात आमदार साहेब यायचे की काय बोलतो माहित नाही होईल नाही बाबा मला माहित नाही तू आमदार साहेब आले नाही बाबा खरंच नाही मला माहिती सांगा आता तुम्हीच अहो पाटलीबाई आमदार साहेब कशासाठी आल्यात माहित आहे का हा जिल्हा परिषदेचं तिकीट भेटायचंय आपल्याच गावात हा आणि मग मी काय आमचं काय आपलं मत करू एकी करू आपली महिलांची. आणि आपल्या महिलांना तिकीट भेटलं पाहिजे तुम्ही तरी पाटलीबाई म्हणून कुठवर पण आपल्यात पहिल्यापासून गडी माणसंच होत्यात का आपण बायांनी व्हायचं आता आपण बी लेडीजला प्राधान्य तुम्ही पाटलाचं करताय तुम्ही नुसतं पाटलाची पाटलीन म्हणूनच मिळवता आपलं स्वतः तरी अस्तित्व काहीतरी पाहिजे की बघ बाय पण आपल्याला आपण महिलांची एकी करू ना आमदार साहेबाला आपण बोललो तर आपल्याला जाऊया जायचंय चालतंय चला मग पाटलीन बाय कुठवर पाटलीन म्हणून मी राहणार तुम्ही आणि ताई तुम्ही तरी मेंबरीन म्हणून कुठवर राहणार आहे आपलं बी काहीतरी हे पाहिजे ना पाटलीन बाई ती म्हणते ते खरं आहे तिचं काय मत आहे की महिलांचं कुठं तरी अस्तित्व झालं पाहिजे मग का तिकीट जर आपण गेलं आमदार साहेबाकडे तिकीट तर भेटलं पाहिजे आपली इकी दाखवायची मग तुम्हाला भेटू द्या मला भेटू द्या किंवा हिला भेटू द्या आपल्या लेडीजला कुणालाही भेटू द्या तिकीट अगं तू म्हणते ना ताई ती पण खरंच आहे बघ मला पटलंय की कुठवर ह्यांचं मुलं चुलच बघत बसायचं या आपलं बी काय अस्तित्व आहे का नाही आपण जाऊ आमदार साहेबाकडे तू म्हणते तीच खरं आहे पाटलीबाई काय तुम्हाला प्रत्येकाला सांगतो आमच्या दोघांचं काय नाव कुणाला सांगू नका आम्ही तुमच्या भाल्यासाठी करतोय म्हणून अर्जुन दादा तुमचं नावच येत नाही पण तुम्ही सांगितलं आम्हाला सावध करून सोडलं ही लय मोठी मेहरबानी बघा माझ्या मागे लागायचो नाव कुणाला सांगा पण मी काय सांगतोय आम्ही का तुम्हाला सांगितलं आणि ही लय महत्वाची आतली बातमी ही कुणालाच माहित नाही अजून गावात पहिल्यांदा तुम्हाला सांगितली महिला बी बघ कुठली कुठं पोचल्या तर आम्हीच आई चुलन मुल करत पण हे काय झाले ही बातमी आखली आहे तिकिटाची ही आम्हाला कळली कशी तरी तुम्ही कोणाला सांगू नका आमचं नावच घेत नाही चालते मग तो झालं तुम्ही बिन फिकीर राहा मग तुम्ही तुमच्या पद्धतीने आम्ही जाऊ चला 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 आमदार साहेबांना आज आपलं काम आमदार साहेबांकडनं प्रत्यक्ष करून घ्यायचं पाटलीबाई आयला इतर कवा घरात नसती कुठं जाती काय माहिती आमदार साहेबांकडे जायचं म्हणलं जरा कडक मध्ये जायला पाहिजे कपडे बघतो आता कपडे काढतो कपडे तर हिने कवा इस्त्री करून ठेवत नाही नवऱ्याची हिला काळजीच नसती आणि नुसती पाटलीन पाटलीन म्हणून मिरवत बसती पाटील कोण आहे काय येऊ काय दादा या बरं झालं राव तुमच्याकडे माझं काम आहे आता माझ्याकडे गरीबाकडे कुठलं काम आता जिंकलेलं दिसतंय बाबा आता काय करू एक काम करणार का पण आपले पाटील तुमचं नाही करायचं मग कोणाचं करणार काम आहे आपला विश्वास आहे तुमच्यावर तेवढं एक काम करा माझे एवढे कपडे ना शर्ट इस्त्री करून आणा आवाज तर लगेच येतो पण लवकर या तुम्हाला काय करायचं का मी की आता जातो की लगेच लवकर या मला बाहेर जायचं जरा माझं लय अर्जंट काम महत्वाचं काम आहे काळजीपूर्वक येतो या लवकर या जाऊ आईला बरं झालं बाबा आला दादा माझं काम आता होणार तो आला की मी आपले कपडे बदलतो आणि आमदार साहेबाकडे पहिले जातो आज काय पण होऊ द्या
आज आमदार साहेबाकडनं आपलं काम मी फक्त करणार म्हणजे करणारच. आता बरं झालं पाटलाचं आता बरोबर काम करतो. आमदारांपाशी कसा काय खेळ करून देतो. मला बी अजून दादा म्हणते ते कुठं अजून पाटलाला म्हणते. पटकस आमदार साहेब यायच्या आधी पटकस लवकर जायचं. गॉगल बिगल शायनी मध्ये शर्ट बिर टाकायची इस्त्री टाकून तू लगेच उरकायचं की निघायचं. लवकर लवकर पटकस काम झाली पाहिजे. तिकीट बिकीट लगे आपल्याला भेटले काय त्या सरपंचाचा पाटलाचा खरं या पाटकुनी. ह्याला पाटाचं तर काम झालंय आपल्या हातून चांगलं. पण आता काय पटापटा जाऊन येतो कुठं नाही कुठं काय तरी पाहिजे. काय अरे माझं एक छोटस काम कर की. मला कातर पाहिजे कातर जरा वेळ. तुला काय करायचंय तुला तुझी परत आणून देतो. येऊ का ताई? हो नक्की. आयला कोणाची मन काय मग करत. अंबर कुठं चाललाय? ही साधारण इस्त्री टाकाय चालूया. इस्त्रीला होय? हो मी बी चाललोय तिकडं. हा मग टाकीला काय दर की आपला. आपण तसं नको मला एक एक जणांचे काम करून दे. एका वेळी मी 2 काम नाही करू शकत. नाही नाही माझं बी टाकायचं का नाही. अहो पाटील मला मारतेली. तुम्ही काही येड्यागत करता का काय? मी पाटलाचं आधी काम करणार. मला साहेबांकडे जायचंय पटकस टाक आणि जा लवकर टाकून ये. बरं झालं एक काम आपलं. चला होय पटकन टाक होय. तुमच्या बी आबरूचं खोबरच करतो आता एका एकाच्या जाऊन. काय कुठं दुकानात तरी गावायची इतकं फिर फिर फिरतो एका पेट मध्ये. हे बाबा जाणार साहेबांना भेटणार आणि माझी लावली वाट. हो गणेश शेठजी एक काम करताल का माझं? अहो माझं काय नाव एवढं मला 2 शर्ट दे अर्जंट दे. देताल ना? धरा धरा. हाय मी तोपर्यंत येतात तुमच्या शेजारीच आहे. द्या पटकन द्या. हो गणेश शेठजी झाली का इस्त्री? बरं झालं का आपलं काम पटकन केलं. हा अशी माणसं थोडीच असते ते काय म्हणायचं. एकामेकाला जीव देणारे एकामेकाची काम करणारे. इस्त्री खटाखट केली ना. हा कसं आहे जरा बाहेर जायचं होतं म्हणून मग तू गावाबाहेर काम आहे तर म्हणलं कशाला काय काय करता येतं तुम्ही. नाही थांबा. अहो त्याला 20 फूट शेंट आणलाय की आता भेटा जायचं म्हणलं नको ते सर्व काम करायला जितली देत पटकन. तुम्ही टाकता का मी टाकू? नाही माझ्याच हाताने टाकतो. नको तुम्हाला तारत काय नको मी टाकतो माझ्या पद्धतीने. पया पया भीती वाटते आपल्याला. काय काय नाही हाय बरोबर मी केले. हा तुम्ही झटकन फक्त बांधा. काही काळजी करू नका. बांधायचं त्याला. आयला हे बी आता काम भारी चालू बर का आपल्याकडे. निंबर बी आपल्याला हेच करतोय. अरे देवा 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 आता काय झालं. एकच नंबर शर्ट आहे बर का. निंबरचा नाद नाही करायचा. आणि निंबर पाटील या अर्जुन दादाचा नाद नाही करायचा. नादच खोळा करतो आता तुमचा. हो गणेश एवढं काम पटकन कर म्हणजे कसं तुमचं झालं. तुम्ही मोकळ मी बी मोकळा. देऊ का तर माझ्या पैसे? हो असू द्या ठेवू तुम्ही इथं. काय फाडणार शर्ट चांगला शर्ट आहे असली इस्त्री करायचं का? अहो गणेश तुम्हाला अजून कसे राहत थोडी सुद्धा इतकी कपडे कमी रोजची रोज इस्त्री करताय. तुम्हाला बुद्धच नाही. अहो 4 ठिकाणं पेंटी ती चालतंय. तशी बी शर्टाची पैसे नाही त्याला मी तरी काय करणार. करा इस्त्री पटकन बाकीचं काय नाही. तुमची पॅशन करतो. हो तेवढंच काम करा का गणेश. पैसे कोणाचं पैसे दिले तेव्हा तुमचंच बोलावणार आहे. तुम्ही माझं नका टेन्शन घेत जाऊ. आलोच मी माघारी. परतच्या वेळेस बघू काहीतरी माझ्या तरी माग काय तो नाही का थोडस. आयला कवरी काम तरी करायची. सारा डोक्याला ताप आहे. तिकडे जायचं तिकडे जायचं. या पाटलाचं बी एक काम माग नसतं. नेंबरचं एक नसतं. पण ह्यांचं काय तर काम केलं ते ह्यांना पुढं जाऊ देत नसतं. मी माझा मीच करतो. हो नेंबर
बरं झालं शिरका हे दे ना. मला थोडं लय काम आहे जातो माझा मी काय तुमचं तुम्ही बघा माझं मी बघतो. गॉगल बिगल मस्त पैकी आलाय आता जायचं पटक्यास तिकिटाचं माय हुड्डान चला पटक्यास आमदारला रामराम बिमराम घालून निघायचं पटक्यास तिकिटाचं टेन्शनच गेलं बुवा. अर्जुनला कपडे सांगितलं आणायला किती वाजले ते 11:30 वाजले 12 वाजता आले थोडक्यात आला वय बरं झालं बाबा. कामाचा नाच नाही करायचा तुम्हाला इकडे काळजी तिकडे मला काळजी. अरे तूच खरा माझा मित्र आहे बघ माझी काळजी घेणारा अख्ख्या गावात म्हणलं तरी. अहो मी दुसऱ्याचे कशाला का आम्हाला काय करत बसतो. बरोबर आता मी कपडे बदलतो माझ्या मार्गाला लागतो आता. बरं येऊ का मी तुम्हाला काय आहे म्हणजे मी लगेच कपडे बदलायला चालूच करतो बघ. लवकर जायला पाहिजे बाबा आमदार साहेबांची पहिली गाडी घ्यायला पाहिजे. झालो तयार. ती जुनी कपडे ठेव का आता. आमदार साहेबांची पहिली गाडी. काय बाया ह्या महिला पण येतच नाही त्या लवकर. झालं तर नाही आम्ही उरकून आलोय की. अहो झालंय की बस येतच बसलाय तू मग जायचं झालं मग काय बसायचंय कशाला. चला की मग हे जायच्या आधी दुसरी माणसं आपण जाऊ की पटकेने उरका की. चला 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 आणि मग काय येतं चला ये मोबाईल घे मोबाईल घ्या चला घ्या चला चला लवकर. काय झालं मला तुझ्या खरं नाही गेल्या तिच्या आयला. तिच्या आई मग तिच्या आयला चाललं आमदारला भेटाय ही तर म्हणलं कसं काय व्हायचं. माहिती अर्जुन काय केलं ह्याला जायचं आमदारांकडे आणि ही तर पाटलाची. आमदार जातील निघून. काय होते माझं सगळं आमदार साहेबांची गाडी घ्यायची. आज दिवस काय चांगला वाटत नाही. काम फक्त करून द्यायचं आमदार साहेबांकडनं काय कोण आहे पाटील तुम्ही आहे आमदार साहेब आहेत का. आहेत राव आमदार साहेबाचा दरवाजा घर आहे कसं वाजवायचं ही. हा 2 मिनिट बसा. गाडी घ्यायची का साहेबांची गाडी. 2 मिनिट थांबा सांगतो साहेबांना पाटील आलेत म्हणून बसा 2 मिनिट. बरं ओरखतंय त्यांचं काम 2 मिनिटात तुम्हाला तुमच्याकडे चालतंय बस. हो चालतंय बसा.
सगळं खरं, पण हा आग लावे इथं कसं काय? हा शरीर राव हा बाबा. जाऊ द्या, आपल्याला काय करायचंय, आपलं आपण काम साधून घ्यायचं. आपला हात म्हणतात ना चिपखाली गावलाय, तो जरा आपला काढून घ्यायचा बस. आमदार साहेबांशी चर्चा करायची आणि आपलं काम तेवढं करून घ्यायचं. बाकी आपल्याला काय घेणं देणं नाही कुणाशी. काम झाल्यावर बघूया, काय काम झाल्यावर बघू काय करायचं ते. ओळखलं का? हो उरकले आलो. सनी अरे ते आजच्या दौऱ्याचं काय नियोजन झालंय का सगळं? बर बाहेर कार्यकर्ते आले, त्यांना गाठी पाटील आले. बर नंतर तुम्हाला दाखवू का पाटलांना बोलू? बरं त्यांना बोलवा अगोदर, त्यांचं काय समस्या आहे ते बघू. पाटील नमस्कार, या 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 बसा बसा. कसं काही नाही केलं काय? बोला. आलं थोडं काम आहे तुमच्याकडे. बोला की. आले साहेब तुमच्याशी जरा चर्चा करण्यासाठी. थांबा जरा थांबा. काय साहेब चहा पाण्याचं काय नाही असं बरं काय झालं साहेब माहिती का, मला तुमच्या कानावर एक गोष्ट घालायची. बोला काय झालं साहेब, आता हे तुम्ही सगळं थोडक्यात म्हणजे सरपंचाच्या किंवा मेंबरचा आसून दिलंय, पण हे कामावर लक्ष देत नाही. काय माहितीये का, आता मी त्या दिवशी गावात जाऊन पाहिलं, काय प्रकार हा. रस्त्याची कामं नीट नाही, गटारांची कामं नीट नाही. नवीन गावात त्या दिवशी तर मी बघितलं, बायांनी सगळं ते मोर्चा काढलेले खांदा घेऊन गेले, पाण्याची सुद्धा सोय नाही. अशी कामं हे करतात. पाण्याची सुद्धा सुविधा नाही साहेब, मी तुम्हाला खोटं सांगत नाही, तुम्ही प्रत्यक्षात येऊन पहा आहे का. म्हणून मी तुमच्याकडे खास त्या मुद्द्यासाठी आलोय. आणि हो साहेब, मला एक दुसरं ऐकायला मिळलंय बघा. काय असं ऐकायला मिळलंय. काय होतंय पाटील, काय झालं? काय नाही साहेब, काय माहिती का, असं ऐकायला मिळलंय मला की काय होतंय का पाटील? नाही काय नाही होत साहेब. मुद्द्याचं बोलायचं म्हणजे साहेब, आपल्या गावासाठी जेडपीचं तिकीट आलं वाटतं. झेडपीचं कोण बोलला? अजून तर काय चर्चा नाही, अजून त्याचा निर्णय पुढे आहे सगळं. मला समजलं नाही अजून काय नाही. म्हणून आलो, कारण का शेवटी तुम्ही आमचे दाता. पाटील अहो, तुमच्याच आशीर्वादाने मी ह्याच पदावरती आहे. त्या निमित्तच आपला गाव भेट दौरा मी ठेवलेला आहे. आपला पंधरे गावात मी आपल्या आभारासाठी येणार आहे. तर काय तुमच्या समस्या असतील ते बोला. जिल्हा परिषदचा आपण नंतर बोलूयात, त्यावेळेस मी तुम्हाला सविस्तर बोलवून घेतो. हो साहेब, बरोबर आहे तुमचं, पण जे मी सांगितलं तुम्हाला त्या दोघा तिघाबद्दल, त्याच्यावर तुम्ही कटाक्ष लक्ष ठेवून पहा, खरं आहे की खोट आहे. तो विषय आहे ना, तो विषय मी गाव भेट दौऱ्यात सगळं बघून घेतो, माझ्या लक्षात येऊन जाईल. चालतंय साहेब, फक्त मला एवढंच म्हणायचंय की ह्या सेवकाकडे आपण थोडं लक्ष दिलं तर थोडं मला बरं वाटेल. काय होतं नाही साहेब, काय ते नेहमीच आपलं. काय साहेब, मी काय म्हणतो माहितीये का, तुम्हाला प्रार्थना काय करतो की जरा माझ्यावर लक्ष ठेवा. ठीक आहे, मी बघून घेतो. त्याची काय काळजी करू नका अजिबात, ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. काय नियोजन आहे साहेब, आपल्याला बाहेर जायचं. किती वाजता निघायचं? थोड्या वेळात 15-20 मिनिटात निघायचं साहेब. तर साहेब येऊ का मग? ठीक आहे होऊया साहेब, येतो सोडून. हा सोडून ये. पाटील अजून तरी सुधरा. बरं साहेब, तुम्ही बोलायचं ना आम्ही ऐकायचं. साहेब थोडं जिल्हा परिषदच्या मी तुम्हाला त्या गोष्टीवर सविस्तर बोलवून घेतो. पाटील या. साहेब मला का बोललं काय मला बी नाही माहित पाटील. चर्चा करतो साहेबांना, आज भरपूर दौरे आहेत ना,
शेवटी साहेब आहे ना. तर तुला एक विनंती आहे, कारण का माहिती का, तू साहेबाच्या शेजारी असतो तर तू पण थोडं सांगितलं तर कसं असतं, जरा वेगळं पण पडतं. बोलतो साहेबांना, काय अडचण ना. पटेल येऊ का, जावा. सगळी पण मला वाटतंय माझी गंमत करायची हेतून अर्जुन झाली. साहेबांसमोर माझी फस झाली आणि हे काम आहे का ना अर्जुननेच केलेलं आहे. बघतो त्या अर्जुनकडे का ना, अर्जुनकडेच बघतो मी. आमदार साहेबांच्या घरी आलोय आता. कोण आहे मेंबर तर नाही काय? अयो लाका 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 सरपंच म्हणलेलं काही चूक नाही. एक मिनिट साहेब आहेत आतमध्ये. गाव दौऱ्याची चालली आहे चर्चा. सांगतो, बसा 2 मिनिट. का आपण सरपंचाला ओळखाय पाहिजे. सरपंच म्हणलं आमच्या वाणी शिका, कशाच कागदाची तुकडं काय. आता काल आपल्या पशी होता, आज आमदार साहेबांपाशी. आता काय काय बाज काय बाबा, सनीला एवढं ही देऊन बी उपयोग नाही काय. म्हणलं आता आमदार साहेबांपाशी आलं. नमस्कार. काय झालं माहितीये का, आताच्या पिढीला काय झालंय, फॅशनेबल राहिल्याशिवाय मेंबरच आवडा नाही. त्यामुळे आपलं फॅशनेबलच आलो या. नाही तुमच्या पैसे आलं आपलं काढून ठेवलेलं बरा बाजूला. बोला काय काय आता तुम्ही आमच्या इथं काय जाते. आहेच की, पहिल्यापासूनच आहे मेंबर. बोला काय म्हणताय. आता तुम्ही बी आमची वाईज थोडीफार काम केली पाहिजे. आता हे कोणासाठी चालले, सगळ्या गोष्टी तुमच्यासाठीच चालल्या आहेत. काय झालं माहितीये का, गेल्या वेळेसच तुम्हाला मुद्दा म्हणलो, सरपंच त्या तऱ्हेचा, पाटील ह्या तऱ्हेचा. तर मस्त आता तुम्ही का आम्ही पर तुमच्या पायापाशी असं म्हणतोय आम्ही. पण आता बघा तेवढं बोला की. आली एक गोष्ट कानावर, आता बोलावं का नाही पण थोडं भीतीच वाटते या. बोला बोला बोला, असू दे, काय म्हणणं. राग मान नका बरं का. बोला बोला. आपलं माणूस म्हणून म्हणतोय बरं का. तेवढं बोला बोला. तेवढं जिल्हा परिषद तिकिटाचं कानावर आलं व्हायचं माझ्या. जिल्हा परिषद अजून कशातच काय निर्णय नाही. कोण बोललंय काय मला सांगा तरी, काय विषय आहे. साहेब सकाळी मी गेलतो मेंबर सरपंचापाशी, त्यांची चर्चा चाललेली की आमदार साहेब डायरेक्ट तिकीट द्यायला यायच्यात. नाही 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 किती चर्चा आहे. नाही नाही ती ही सनी म्हणते ती बी बरोबर आहे. तुम्ही तेराव सरपंच बघा कसं आहे, पाटील बघा ते पाटीलच्या तरच नुसतं आम्ही एवढी जे काम केली तर नुसत्या काड्या घालणार. आता मी येणार आहे ना गाव भेट दौऱ्यात, त्यावेळेस मी बघतो काय काम केलेत काय नाही, आणि त्याच्यावरती आपण बोलू. आल्यावर भेटू. आमदार साहेब तेवढं जिल्हा परिषद बघा की अजून त्याच्यावर निर्णय नाही झालेला मेंबर, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळवण्यात येतील. बाकी तुम्ही राहू काय, ती तुमच्याच हातात आहे सगळं. आता बघू आपण बघू. जेव्हापासून आपण आमदार काम करत असतो राव, तुम्ही केल्यामुळेच तर आज या पदावर मी आहे मेंबर. साहेब तुम्हाला काय सांगायचंय, मी कार्यकर्ता असं गोळा करायचो. ती पाटील झालं विरोधातच तुमच्या काम करतात, आणि बोल ते आता आम्ही सरपंच एकत्र या, पण काय सांगायचं ती सरपंच बी ते विरोधाकडच काम करतोय. मस्त आम्ही म्हणायचो राव आपला आमदार साहेब असं, आपल्या आमदार साहेबांनी काम करतात तसं. हे आम्हाला काही घेणं देणं नाही, तसं विरोधच करतात. मी आता गाव भेट दौऱ्यात आलोय, त्यात आपण ह्या सगळ्या गोष्टी बघून घेऊ. फक्त ऐका की, फक्त ना एवढं माझं काही नाव तुमच्या कानावर आले की विरोधात काम केलंय की काय, तुम्ही काय त्यांना काय असं विषय बोलूच नका. तुम्ही आपलं तुमच्या विषयावर बोलून घ्या, आणि तेवढं जिल्हा परिषदचं माझं तिकिटाचं बघा तेवढं. 100% होईल मेंबर, त्याची काय काळजी करू नका. येऊ का मग. चला येऊ का साहेब. हो या. काय 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 म्हणतो सर. काय नाही काय नाही,
गावात एकत्र ठेवा जरा. नाही एकी आहे पण आता सगळी एकत्रच वागतोय आम्ही की बोला की. बर 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 ठीक आहे, या या. होय सनी आमदार साहेब असं का म्हणलं बरं? काय मेंबर तुमचा आकाश शर्ट मागणं टाकलाय शर्ट मग काय बोलणार मी? अयो नवा शर्ट इस्त्रीला दिलता मी आता काय माहित मेंबर आम्हाला बी माहित नाही त्यामुळे साहेब चिडलाय आज. हो आता अवघडच झालं गाड्या. हो का मेंबर? हो ठीक आहे ये तुम्ही. आईला पण शर्ट फाटला नव्हता. शर्ट दिलता कोणाकडे? अर्जुन दादाने सगळं घडी घालून इस्त्री करून आणून दिलत. शर्ट बरं फाटलाय. अशी बी इज्जत गेली आणि तशी बी गेली आता. मग आईला मला वाटतंय आमदार साहेब त्यामुळेच मला वाटतंय की तसं म्हणलं की एकी ठेवा. आता बघू अर्जुन दादाकडे बघायला लागेल आता मला तर. आपलं कामच झालं आता टेन्शनच गेलं. चला चला काहीतरी करू. सरपंच आहेत का? सरपंच काय घर सोडून जाते तो कुठं? सरपंच सारखं माणसं आहेत का? नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार. माझी गडबड चालली. कसली गडबड? आमदार साहेब यायच्यात ना, त्यांना कुठे? भेटायला जायचंय. हो ऐका की म्हणजे तुम्ही तिथं झाला होय तीच चूक होय. काय झालं काय? काय झालं म्हणजे सांगा आता तुम्ही. ते निंबरून पाटील हा ती बी गेली ती पण त्यांना कायच नाही नेलं. म्हणजे काय निर्णय म्हणजे? मोकळ्या हाताने गेली. हो त्याच्यासाठी आपल्याला बुपे बिपे लागेल की त्यांना भेटायला द्यायला. आम्ही कशाला आलोय? तुम्ही आमच्या जीवा भावाचं म्हणून आणताय का तुम्ही? आम्हाला चेवी दे की गाडीची. गाडीची चावी. लगेच आलो 5 मिनिटं. या, तुम्ही बसा या, 5 या, मिनिटं या. लगेच घेऊन आलो. अशी कार्यकर्ते पाहिजेत. आपल्याला तिकीट मिळणार, जेडपीचं तिकीट आपल्याला मिळणार. अजून कशी काय येणार ती? बराच वेळ जातो. बघावं लागेल. अरे इतकं उशीर कसं काय लावणार? काय कळणारच मराकडे. आमदाराची गाठ पडायला पाहिजे ना महत्वाचं. नाही तर काय बुके आणला काय काय आणलं काय उपयोग आहे का? आता फोनच लावतो. अर्जुन हॅलो का? केव्हा येताय तुम्ही? या की लवकर पटकेनी. या आमदार निघून गेल्या का उपयोग आहे का त्याचा? ती भेट झाली पाहिजे माझी महत्वाचं. हा या लवकर या. कधी येतात कोणाच तो काय कसला इथं बनतोय अजून वाट बघायला लावली मला काय कळालंच. हा साहेब चला आपल्याला जायचंय गावदार. एक तर लय उशीर झालाय. 15 मिनिटं सांगता तास गेला आपला इथं जायचंय. ते काय ते मेंबर पाटलांना कोणी सांगून ठेवलंय? नाही मी सकाळी गेलतो साहेब तिथं पण आपण काहीच सांगितलं नाही त्यांना कसं कळलंय काय माहित. बरं चला. ठीक आहे सर. चला साहेब महिला आल्यात बाहेर. हो ठीक आहे. साहेब आहेत का? आहेत. आलोय साहेबांना भेटाय. अहो साहेब यंदा ना महिलांना तिकीट द्या, दुसरं कोणाला देऊ नका. अरे सनी हो परत पण तो शरीरला जिल्हा परिषदचा. साहेब मला माहितीच नाही काय. मी फक्त सांगायला गेलतो. बरं ठीक आहे आपण बघू आता. महिलांना तिकीट घेतलं पाहिजे. बघू सगळं पुरुषांनाच असतं का साहेब? महिला पण ग्रुप केला तर 50% त्यांचं आरक्षण आहे. ऐका नाही मग त्यांना बी काय पाहिजे का नाही? आणि अजून मी नवऱ्यांच्या जीवावर जगायचं का? स्वतःच्या जीवावर जगावं का नाही? हो 100% ह्या गोष्टीवर आपण विचार करू. हा ठीक आहे साहेब. लगेच एकच मिनिट. आपल्याला तिकीट द्या.
काय आता आपण दौऱ्याला घालायचं. आम्ही आलोय गाव भेट दौऱ्यावर तुमच्याकडे येतोय. पण आम्ही काय आपण- म्हणतो तेवढं साहेब आमचं बोला की. ऐकून घ्यावं. बोला की. कारण महिलांचं कुणी ऐकत नाही. बोला की. तुम्ही दयाळू आहे म्हणून तुम्ही आमचा शब्द ऐकचाल टाळणार नाही म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलो. जरी तुम्ही गावात आमच्या आला तरी आमचं लक्षात ठेवा. त्यावेळेस आपण नक्की विचार करू. हा. आता आम्ही गाव दौऱ्यावर येतोय. आणि ह्यावेळेस महिलांना तिकीट घेतलं पाहिजे. बघू एवढं आपण 100% आमचं प्रयत्न म्हणणं आहे. करू. 100% आपण प्रयत्न करू. चालतंय चालेल. अहो साहेब आमच्या गावात ना ह्या लोकांना दिलंय आम्ही निवडून पण पाण्याची सोय नाही. संडास बाथरूमची रस्त्याची कशाची ही लोक फक्त स्वतःच किस भरतात. तो विषय आला माझ्या कानावर. मी आल्यावर बघतो आता. हा म्हणून तुमच्याकडे ह्या काय बारीने करावं? तुम्ही महिलांवर लक्ष द्या. हो हो हो. हा येऊ का साहेब? ठीक आहे या. येतो मग. या. हो या. बघा लक्षात असू द्या. हो हो या. नमस्कार. बसा बसा बसा. काय माझं तेच तर मोठं काम नाही का. बर एक आपलं छोटस काम आहे. हा. अर्ज आहे एवढं बघा. साहेब एवढं काम करा फक्त. तेवढं काम करा साहेब फक्त. आमचं काय बाकीचं लय महत्वाचं नाही. काय ठीक आहे. बघतो मी करतो. येऊ का साहेब? हो, हो, हो. तेवढंच काम. या धन्यवाद. चला, चला. या या. हो चला चला. चला, उशीर झाला आपला. चला चला चला. नका आला का ये लवकर बघू गाडी चावी दे पटकन. गाडी चावी ही काय आणलंय इंडिकेटर मोडला जाऊ दे बरोबर चावी द्या तू. सरपंच साहेब ऐकून तुम्ही घेत नाही कधी तुमचं माझं कधी पटत का नाही असं काहीतरीच बोलत झालंय काय ही का ही तर घ्या हातात. मोडू दे देव जाऊ दे मला चावी दे. घ्या तर तुम्ही. बरं. हो का खरं सांगतो गाडी हातात सुटली न गाडी समधी बाहेर तुला गेली तो तेवढंच इंडिकेटर इंडिकेटर एवढंच इंडिकेटर होत मग तुला आता बघायच सागर चल सागर चल. अहो, काय सरपंच कुठे चाललाय तुम्ही? काय सांगायचंय सगळा घोटाळा झालाय. आणि ते हातात काय इंडिकेटर घेऊन येताय? अहो मला आमदाराला भेटायला जायचं होतं आमदार आहेत म्हणून त्यांचे आपल्या जेडपीच्या तिकिटा संदर्भात तुम्ही बी जायचा होता असं काहीतरी मला कळलं. काय झालं माहितीये का माझी गाडी मला जायचं होतं गाडी पाडली त्यांनी फार वाटोळ झालं गाडीचं हो का नुसता इंडिकेटर हलवीत आलाय माझ्यावरून. कोण कोण? अर्जन कोण अहो तुमचं तर राहू द्या बाजूला. तुमची खोड केली काय? मी काय घरी गेलो पळत पटक्या शर्ट घेतला हा. आणि आलो म्हणलं इस्त्री करून आपलं पटक्यात घालव. शिव बाबा मेंबर करत आलाय हा. आणि म्हणलं बिचारा टाकन चांगलं आणि काय हो का वाटोळ करून आलाय आणि अक्षरशिव अयो, का? फाडलाच की शर्ट. आता यात मुंडकं घालून हिंडू का? सांगा मला तुम्ही. ही दिसला का यात मुंडकं घालून हिंडू का? नाही त्याच्याकडे बघितलंच पाहिजे आपण. अव काय नाही ते हा. नाही आमदार काय म्हणलं माहिती काय का? म्हणलं? अजून बी एकत्र या. ही असले वय राव परतगेस आपली वाटोळ लावतोय. तुम्ही चला बघू त्याच्याकडे आता. आबरू घालवल्या बघितलं जमणार नाही. सरपंच काय झालं साहेबांच्या समोर काय आहे तुमचं ही? काय नाही तुमचं तर काय बनलं ते काय बनलं भेटायला आलोय. त्यामुळे तर गावात तुमच्या अशा वागण्याने एकी नाही कुणाची नाही, नाही, गावात. आमचं तसं नाही तुम्ही काय. काय वागताय आता काय करत होता तुम्ही? नाही काय आपली असं चेष्टावर चालवतो करा की आपला कार्यक्रम चालू करा.
पण तुम्ही असं धावत का आलाय साहेबांच्या पुढं? नाही काय ते थोडं रनिंगचा विषय चालला होता. कोण गावते का बघा. साहेब आले म्हणून म्हणलं साहेबांची गाठ घ्यावं म्हणून आलोय नाही आम्ही. दिसलो गाडी म्हणून गाडी आम्हाला दिसली. थांबवलंच नाही त्यामुळे पळत पळत आलो आम्ही. काय सरपंच, काय पाटील, काय मेंबर, काय चाललंय? हा, एकमेकाच्या अंगावर भांडणं. अहो हे अर्जुन दादा आहे ना, अर्जुन दादाने सगळ्या खोड्या गावात केले त्या. अहो, काय आता तुम्ही भांडणच करता डायरेक्ट. ह्याच्यातनं तरी एकी दिसायला पाहिजे गावाची. कधीतरी एकी दाखवा, चांगली कामं करा. तुम्ही सांगा मला भेटाय तुम्हाला यायचं होतं. हा. याला हे म्हणला काय तुम्हाला बुके घेऊन येतो आमदाराला, असं मोकळं जाणार का तुम्ही भेटायला? गाडी चावी द्या. हा. गडबडीत आला आणि माझ्या पण चावी घेतली, गाडी नेली, डिस्मिसच केली, धडकावली कशात तरी. हो का, नुसता इंडिकेटर घेऊन आलाय माझ्या. काय करतो आमदार साहेब, ते बोलतात ते खरं आहे. आणि तुम्ही मला जे विचारत होता का नाही तुमच्या बंगल्यामध्ये ज्यावेळेस मी गाठ गेला त्यावेळेस तुम्ही मला विचारत होता का नाही की पाटील काय झालंय काय झालंय? अहो सगळं ह्यांनी काहीतरी का नाही पावडर खाजवायची पावडर बघा त्यांनी टाकलेली, म्हणून माझी तशी अवस्था झाली बघा. सगळ्या खोड्या हा करतो की नाही विचारा त्यांना. अर्जुन दादा बरोबर आहे काही. आणि आमदार साहेब तुम्ही म्हणला का नाही अजून बी सुधरा. शिरट बघा तुम्ही म्हणला का नाही अजून बी सुधरा आणि अजून बी एकी या. तर त्यांनी काय केलं, मी पळत पळत घरात गेलो आणि चांगला शर्ट बाहेर आणलं. म्हणलं इस्त्री करावं मस्तपैकी शायनिंग मध्ये आमदार साहेबांकडे जावं. तर त्यांनी काय केलं, थांबा मेंबर बोलून घेतलं आणि मी इस्त्रीचा शिन्याला शर्ट नेला आणि अगं पडून आणलं मला घातलं. तुम्ही अक्षरशः आम्हाला नाव नाही तसली ठेवली. आम्ही एकत्र आहे अजून. तुम्हाला मी सत्य सांगतो, मी केलं, मी मान्य करतो. मी केली काय याच्यामध्ये कसली चुकी केली. मी जे काय केलं गावाच्या सुधारणेसाठी केली. आता मला सांगा, ह्यांना जर मी तिकिटाचं नसतं सांगितलं की तुमच्याकडे आले असते का? नाही हे बी बरोबर आहे. हे बोलतात ते. त्यांनी मला एक अर्ज आणून दिला, गावातल्या समस्या 2 गोष्टींचा एक अर्ज आणून दिला. साहेब हो का, माफ करा, लहान थोडी मोठा घास. विचार करा काय झालं गावात. आज ह्या महिलांना विचारा, तुम्हाला पाण्याची समस्या सांगितली अडचणी सगळ्या. मग मला सांगा, हे ह्यांच्याकडे गाव ताब्यात आहे, ह्यांनी गावाचं काम केलं केलंच पाहिजे काम. गावाचं काम करायला नको ह्यांना. पदासाठी कशी पळत आली तुमच्याकडे? त्यांना तिकीट पाहिजे, पद पाहिजे, त्यांना पद महत्वाचं, पण आमच्यासारख्यांचं काम नाही महत्वाचं. बघितलं का, पहिला आल्या होत्या सकाळी, त्यांनी सांगितल्या गावातल्या समस्या, त्यात पाणी मेन. त्याचा प्रॉब्लेम सांगितला की 8-8 दिवस पाणी येत नाही गावात. खरं आहे काय? आमदार साहेब त्या आमचं काही चुकीचं नाही, त्यांचं बरोबर आहे. म्हणजे काय झालंय, थोडं पाईपलाईनची दुरावस्था झाली, तर ती बदलण्याकरता ह्याच्याकरता खोदकाम करायच लागतं. बरोबर आहे. ते एक 8-15 दिवसात सगळं क्लिअर होऊन तुम्हाला इथनं पुढे कसलीच अडचण म्हणजे येणारच नाही की बाबा की ह्या गावात असं होतंय म्हणून. बरोबर आहे की आम्ही खोड्या करतात हे सांगतात गावचं पाईपलाईनचं. बघा साहेब, तुम्ही म्हणताय खोड्या करतो, मी मान्य करतो, खोड्या करतो, पण मी चांगल्यासाठी खोड्या करतो. की ह्यांच्या संघ केलेली खोडी जर चुकीची असेल तर तुम्ही ह्यांच्यापेक्षा ह्यांच्यापेक्षा मला काय सजा द्यायची ते तुम्ही देऊ. नाही हे बी बरोबर आहे बरं का. अर्जुन दादा आले होते, त्यांनी खोडे कशासाठी करतात की गावच्या विकासासाठी त्यांनी हे आता असं खोड्या केलेल्या आहेत. ते अर्ज घेऊन आले होते, त्यांनी मला 2 कामं सांगितले. इथं मेजर ते 2 काम आहेत, ते त्यांनी सांगितले, ते मी पूर्ण करून देईल त्यांची कामं, त्यात काय वाद नाही. पण तुम्ही पण ह्या गोष्टी टाळा आणि गावच्या विकासाकडे लक्ष द्या जरा. आणि तुम्हाला जिल्हा परिषदेची सगळ्याची स्वप्न पडू द्या चांगल्या गोष्टी. पहिल्यांदा गावचा विकास करण्याकडे लक्ष द्या, नंतर आपण ठरवू. सांगा इथनं पुढं सरपंच झालं, पाटील झालं, मेंबर झालं, इथनं पुढे कसा गावचा विकास पूर्ण करेल त्यावर एकत्र येऊन आम्ही करेल. आलं लक्षात? येऊ का? लक्ष द्या आपण साहेब, लक्ष असू द्या. अजून पण असं सांगितलं साहेबांनी.